नसावं तुमच्या घरामध्ये. अरे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही चैतन्यत्व निर्माण केलंय, ब्रह्मचैतन्य. तुम्ही जीव आहात, स्वतःला माणूस म्हणून घेता. हेच भगवंताचं लक्षण. आम्ही जिवंत आहोत म्हणून म्हणजे आम्ही देव आहोत हे तरी मानारे. माझा विषय असा चाललेला आहे, दिवा लावत चला. जाऊ द्या, ममताईनं दिवा लावण्यासाठी ज्या वेळेला महाराज गेली आणि दिवा लावायला समोर गेल्याबरोबर तर महाराज तो असणारा विठ्ठल आणि ती माता असं ममताईला आशीर्वाद देतात. तेवढ्यामध्ये नाग 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 काही त्यांनी पळत बाहेर आली महाराज. आणि मग आपल्या मालकाला मालकूची बोलती म्हणून सांगितलं, महाराज मी दिवा लावायला गेलतो पण बघा ना काय तर तिथं 2 साप आहे तो. आणि मग मला चावलं असतं तर काय झालं असतं. आणि मग मानकुजी मोदी मला सांगितलं, ममताई खरं सांगू तुला, अगं तो नाग नाही, ती नागिन नाही गे, तो माझा पिता आहे, ती माझी माता आहे. दसमीनं मला जाता येईल नाही. आज ते प्रत्यक्ष आपल्या घरात आले आणि आज इथं त्यांची आपल्या प्रतिष्ठापना करायची आहे काय ना. हाताला धरलं ममताईच्या, दोघंही आले. शपथ सांगतो तुम्हाला, चरित्र ऐका रे सज्जनानो, चरित्र वाचा, अभ्यास करा. प्रत्यक्ष त्या नाग आणि नागीनं विठ्ठल रुक्माईच्या स्वरूपामध्ये, प्रत्यक्ष सगुण रूपामध्ये मानकोजी बोधले महाराजांनी ममताईला दर्शन दिलं. हा इतिहास बोधले घराण्याचा आहे. मी काही महाराज ऐकताय असं नाही, मी सांगतोय असं नाही. मी काही सांगत असेल तर आमच्या तोंडामध्ये किडे पडतील, किडे. हा संतांचा इतिहास आहे. विश्वास ठेवून जीवन जगा, जीवनामध्ये अमरत्व प्राप्त होईल. मी सांगत होतो जसं महाराज या असणाऱ्या जनाई मातेला समर्थांनी त्या असणाऱ्या सापा